नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरत 113 या यूट्यूबवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे श्रावणातला पहिला गुरुवार आणि आम्ही बनवतात आलू वड्या. आणि ही आलू वड्याची तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर लाईक नक्की करा. आणि बघा चंदा आलू वडे काढतोय. बघा आलू वड्या. आणि पाऊस आलाय. तुम्हाला रेसिपी दाखवते. तुम्ही गोल रेसिपी बघली असेल, स्क्वेअर रेसिपी दाखवते कशी बनवतात ती. प्रोसिजर सेम तशीच असतं, फक्त ती कापून बनवतात आणि ती बॉईल वगैरे सेम तसेच करतात. बघा तुम्ही दाखवते कशी. बघा बस झाले 4-5 बस झाले. आणलीत आतमध्ये. किती पानं आणलीस? 7 पानं आणली. मग त्यांना धुवून घेतो. तेवढे पावसात धुतली तरी अजून धुवून घेतो. भर पावसात भरलेले मस्त की धुवून घेतली. वरून खालून व्यवस्थित धुवून घेतो. 2 वेळा धुतली, म्हणजे दुसरी वेळ. भर पावसातून आणली तरी काही हे बरं. कारण काय कसं असतं माहिती आहे का, हे डेकीच्या खाली असतं ना, पाण्याच्या खाली इथे सुतेरी वगैरे असते. याच्या खाली असते सुतेरी वगैरे. म्हणजे स्वच्छ धुवायचं आहे. पावसातून आणून नाही तर कसं पण स्वच्छ धुवून घेतले. आता पहिला काय करतो, शिरा काय करतात ते माहिती आहे. शिरा ते म्हणतात कडक घ्यावं, त्याच्यावर काढतात ते शिरा. लोली नाही बनवायच्या, स्क्वेअर बनवायच्या आहेत. कापाच्या कसा करतात. मित्रांनो धुवून वगैरे झाली मित्रांनो. आता बघा ते कापायचे आहेत. अशी बारीक एकदम कापायची. बारीक जसं आपण कोबी कापतो ना, तशी बारीक कापायची. बारीक एकदम बारीक. कापून वगैरे झाले. आता याच्यात ठेव. बस मित्रांनो बघा अशा प्रकारे कापायचे असते. आता त्यांना लागणारं साहित्य सांगतो तुम्हाला काय काय आहे. मित्रांनो चिंचेचं पाणी बनवतो पहिला. याला चीज तर लागतोयच, कारण का थोडी आंबटपणाला पाहिजे. आणि काही देठी कशा घशाला खवखवतात ना, त्या मग आंबटपणामध्ये खवखवत नाही, खवखवून जातं त्यातलं पूर्ण.
कोथिंबीर, लसूण, लसूण, मिरची यांची पेस्ट चटणी बनवून टाका. गावठी भाषेत चटणी, शुद्ध भाषेत पेस्ट. तर मित्रांनो, पाणी स्टीम केल्यावर ठेवलेलं आहे, स्टीम करीत ठेवलं आहे. तोपर्यंत हे चालू आहे ना. काय काय सामान लागेल? बेसन, बेसन, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि बस त्याची पेस्ट देत आहे. पेस्ट केली. आणि तांदळाचं पीठ, जिरा आणि बडीशेप आणि चिंचेचं पाणी. ओके. आता हे मिक्स करायचं. हां, जिरा आणि बडीशेप, तांदळाचा पीठ थोडासा नॉर्मल तांदळाचं पीठ घ्यायचं. आणि बेसन, कारण तो चिकटपणे असेल ना त्याला, मग चिकटून टाकायला असतं. मग वडी आपली मोडत नाही. वरती चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी कसं करतात, थोडा खट्टा पण येतो, आंबट पण येते त्याला. आणि मस्तपैकी मिसळून घ्यायचं. नंतर टाकायचा चवीनुसार मीठ. जशी तुम्हाला चव वाटेल तशी. लेडीजला असा अंदाज असतात आणि एवढे मला किती लागणार म्हणून. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खाली चिपकू नये म्हणून थोडंसं ऑइल लावलं, तेल लावलं, थोडं तेल. त्याच्यात थर राहायचं व्यवस्थित, प्रेस करून टाकायचं. असं नाही का तुम्ही गोलट डबा घ्या, स्क्वेअर असला डबा तरी चालेल, कुठला पण असला चालेल. कसं पण काही ग्लासात पण करतात आणि गोल बनवून टाकतात. फक्त लेवल सेम आली पाहिजे, वरची खालची लेवल सेम आली. वड्या कशा व्यवस्थित होतात. व्यवस्थित आता तो स्टीम करीत ठेवायचा. स्टीमचा ऑलरेडी आणलं. पंधरा ते 20 मिनटं स्टीम करायचं बस. वाफेवर शिजवून व्यवस्थित जायचं. मित्रांनो, स्टीम झाला बघा. अर्धा तर जास्त झालं का, काढून होतं. हां, झालं. ओके. तो काढून घ्यायचा. गॅस पहिला बंद करून घ्यायचा आणि ते काढून घ्यायचं. त्याने मग कसं झालं बघा. ताट घेतला, उपरा घेता, तेल लावलं, ऑइल लावलं त्याला थोडासा, आणि हा उपरा करून टाकला. ते कटिंग होत तोपर्यंत तेल गरम करत ठेवलं आहे. आता याचं कटिंग चालू होईल.
शेवटपर्यंत दिली कटिंग. सर्वप्रथम राई टाकायला लागतो. राई टाकतो ना, थोडीशी राई. राई टाकून तेल करवटपणा होतो, करवट येतो थोडंसं, करवटपणा येईल. जिरा टाकलेलं आहे. जिरा ऑलरेडी टाकलं आहे ना. चांगली साईडची एक एक वडी सोडायची. कापून तर झालेली एक एक वडी तसेच स्क्वेअरची. तेल तर गरम झालं वाटतं. गॅस थोडा कमी करायला लागेल, कारण जास्त बघ. ही अशी प्रकारची रेसिपी आहे. आणि दुसरी पण रेसिपी आहे, ती पण आपण दाखवू. का आमच्या दारात भरपूर आलूवडे आहेत, आलूवड्याचे पण आहेत. ही म्हणजे कशी आली, आमचं भाऊजी गावठाणचे आहेत ना, त्याही एक एक आणून लावलेली दारात. त्यांच्यामुळे सर्व झालं ते आलूवड्याची पण. मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे. आता बघतो टेस्ट करून कसं लागतं. या तुम्ही जेवणावर नाही खाले, असे खाले तरी चालतील. काही नाश्त्यालाही खातात असं. मस्त एक नंबर झालं. सेम रेसिपी सगळं, म्हणजे याच्यात रेसिपी कशी वाटते, हॉटेलमध्ये कसं बनवतात तसेच करणार. एक नंबर. मित्रांनो, जेवण वगैरे झालं आमचं. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मग कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक नक्की करा.